उत्सव आहे आणि आपण बघतोय की लोक अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये प्रतिसाद या इकडे देत आहेत. प्रत्येक आम्ही कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याचं काम हे सातत्याने करतोय. गेली 10-15 दिवस प्रचारामध्ये जनजागरण करण्याचं काम हे सगळ्याच लोकांनी केलेलं आहे. मला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीचं मतदान आज दिवसभरामध्ये होईल. तर आज एकूणच अनेक ठिकाणी ईव्हीएमच्या मशीन बंद पडण्याच्या घटना समोर येत आहेत. एक दीड तास लोक लाईनीमध्ये उभी आहेत आणि त्यात देखील ईव्हीएम सुरू नसल्यामुळे त्यांना परत जावं लागतंय. कोण जबाबदार आहे याला काय वाटतं? बरेच ठिकाणी मतदार यादीचं मतदान केंद्राचं शिफ्टिंग ही अचानकपणे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भात मतदारांना जो नाहक त्रास सहन करावा लागतोय त्याच्यामध्ये प्रशासनाचे दोष निश्चितपणे आहे. पण हे मतदारांना मतदानापर्यंत नेण्याचं काम हे आम्ही सगळेजण सातत्याने करत आहोत. काही ठिकाणी बोगस मतदान देखील व्हायला सुरुवात झालेली आहे. निवडणूक आयोग कुठेतरी काळजी घेतलं. अनेक लोकांची नावं देखील वगळलेली पाहायला मिळतात. याच्यामध्ये काही लोकांची नावं ही वगळली गेलेली आहेत याच्या संदर्भातला आक्षेप आम्ही सुरुवातीलाही घेतला होता. सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावाही होता. पण याच्यामध्ये या सगळ्या अडचणींवरती मात करून मतदानाचा टक्का हा जास्त झाला पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. 50-60% आसपास मतदान आज दिवसभरात होईल असा विश्वास आहे. अबकीवर किती पार असा नारा तुमचा? मी जे प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 33 फिरतोय त्याच्यामध्ये निश्चितपणे अबकी पार 100 पार हे महायुतीचं निश्चितपणे होईल असा विश्वास आहे. इथेच थांबा ना या साईडला म्हणजे आमचं सर 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 प्लीज थोडं गावकरी साहेब तिकडनं दाखवा ना. एक मिनिट साहेब, एक मिनिट. वोटिंग केलं, वोटिंग केलं. बाहेर